बॉल उडवलाय समोर लॉंगॉनला बीट केलाय बॉल इन पिचच्या बाजूला जातोय सीमा रेषा पलीकडे चौकार. यावेळेस बॉल हवेत फंबल आपण बघू शकाल 2 फिल्डर कडनं झाला मात्र इथे एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावानं स्ट्राईक कन्वर्ट केली जाते सत्यवान कडे. स्ट्रायकरला डाव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतो सत्यवान ज्यानं पहिला मॅच मध्ये आक्रमकता दाखवली. यावेळी चांगला बॉल अप्रतिम चेंडू यावेळी समोरच्या दिशेने उडवला फिल्डर तिथे तैनात टिपला झेल पहिला विकेट सत्यवान बॅक टू पॅव्हिलियन. यावेळी उडवला पहिल्याच बॉलमध्ये आक्रमण फिल्डर तैनात त्याच्या अवघ्याच्या बाहेर बोर्ड जातोय सीमारेषे बाहेर षटकार. तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे मान्यवर सन्माननीय संतोष म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. तर बघू शकाल खरडगावचे आमचे मान्यवर सन्माननीय संतोष म्हात्रे साहेब आपणास विनंती आहे. संतोष म्हात्रे साहेब आपणास विनंती आहे या व्यासपीठावरती. टोटल 11 आपण पाहतोय. शेवटच्या बॉल वरती चांगला फटका सजवला बॅट्समन गणेश ना न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि दुसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकाल सचिन.
प्रदीपच्या बॅटमधनं मोठा पटका बॉल हवेत आणि इथे झेल ड्रॉप. खराब क्रिकेट. बॉल वरती चौकार आलाय. धावगतीला आकार येतोय. डबल का वरती टोटल आपण पाहतोय 15. या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सचिन पहिल्याच बॉल वरती 4 धावा खर्च केल्या. प्रदीप एक विस्फोटक फलंदाज आहे. सलामीसाठी सातत्यानं तो तिसगावसाठी येत असतो आणि मोठे फटकेबाजी कलात्मक फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. आणि इथे प्रदीपचा झेल सोडलाय. हाफ ट्रॅकर उडवलाय. बॉल हवेत जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. झेल सोडला बघा. लगेचच षटकार आला. या स्पर्धेमध्ये सातत्यानं आपण पाहिलं ज्या ज्या फलंदाजाचा झेल सोडला गेला त्या त्या फलंदाजाने लगेचच षटकार पेश केलाय. धावफलक सानी वाढेल. धावफलकावरती टोटल 21. चांगली कामगिरी होती या मैदानाच्या आतमध्ये. तिसगावच्या माध्यमातून आतापर्यंत चांगल्या धावा त्यांनी उभारल्यात प्रथम फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा 8% बॉल उडवलाय. जबरदस्त फटका. षटकार. काय फलंदाजी होती. झेल सोडल्यानंतर प्रत्युत्तर देत असताना आपण प्रदीपला पाहतोय. काय जबरदस्त फलंदाजी. फ्लाइंग स्टार्ट देत असताना तिसगाव टीमला चांगली बॅटिंग होती. तिसगावच्या माध्यमातून चढवले जातात हल्ले सातत्यानं सचिन वरती. सचिननं आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 16 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रो होता मात्र तिथे कॅच पकडता आली नाहीये आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर आपण प्रदीपचा आक्रमण पाहतोय. अजून एक तडका. मिडविकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 3 चेंडू 3 षटकार आपण बघू शकाल. प्रदीपनं पेश केलेत. काय जबरदस्त फलंदाजी प्रदीपनं दाखवली. पहिल्या बॉलवरती जर कॅच पकडला असता तर मात्र समीकरण वेगळं असतं. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे आणि तेच दाखवत असताना प्रदीपनं बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 मोठे फटके दाखवलेत. धावफलकावरती टोटल 33. इथे बघू शकाल फलंदाज रेडी नव्हता. धावफलकावरती टोटल 33 आपण पाहतोय. पुन्हा एकदा आकोटाचा बॉल उडवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉर्डरच्या बाहेर. सलगचा 4था षटकार. काय बॅटिंग होती मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे आक्रमण केलं जात आहे बाल संघाच्या गोलंदाजावरती.
यावेळी चांगला बॉल, शेवटचा चेंडू डॉट आलाय या ओव्हर मध्ये. तब्बल 28 धावा खर्च केल्या. तर याच दरम्यान आपण बघू शकाल रवी म्हात्रे आमचे चिंचवलीचे यांचं शुभ आगमन झालंय. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तर तिसरं षटक मार्गस्थावरती, गोलंदाजी मार्कवरती रवी आलाय. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. इथे सिंगल न मात्र स्ट्राईक कन्वर्ट केली जाते. आपण बघू शकाल प्रदीपकडे. प्रदीपनं या मॅच मध्ये काय अफलातून बॅटिंग केली आहे. त्याच्या बॅटमधनं 4 षटकार 2 चौकार त्यानं पेश केलेत. वैयक्तिक 32 धावांवरती तो खेळतोय. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय. इथे झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. प्रदीप बॅक टू पवेलियन. नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. विकास तिसगावच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल, अप्रतिम गोलंदाजी होती. गोलंदाज रवीला आपण पाहतोय. रवीच्या माध्यमातून चांगली कामगिरी, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. आता धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 40 धावा. इथनं 45 पर्यंत जर थांबवलं गेलं ना बॉलच्या माध्यमातून तर एक चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेनं फटका तर सजवला. डीपमधनं फिल्डर येत आहेत आणि चांगली फिल्डिंग आणि फेकी सुद्धा ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू, अजून एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी होती. या पूर्णपणे धावसंख्येवरती रोख लावण्याचं काम केले जाते. पुलरलेनचा बॉल उडवलाय. जेलची संधी, अजून एक जेल टिपलाय. काय जबरदस्त कमालीचं कमबॅक टीम भालनं दाखवली. या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या फक्त 2 आणि 2 फलंदाजांना त्यानं बाद केलाय. अप्रतिम गोलंदाजी. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पहिल्या 17 मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना तिसगाव टीमने कुठल्यात 41-41 आणि उत्तरार्धामध्ये 42 धाव्याची गरज आहे. भाल 40+ या संघाला.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. हरेश आणि जयेंद्र उर्फ पप्पूला आपण बघू शकाल. गोलंदाजी मार्क वरती देवा आलाय. 42चा पाठलाग करायचा आणि 42चा पाठलाग कशा प्रकारे असेल आपण पाहूया. उत्तरार्धामध्ये बालसंघाचा सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जयेंद्र आणि हरेश. यावेळेस पहिलाच बॉल सूर एक फेकला पडल्यानंतर टेक ऑफ झाला. उचली प्राप्त केली आहे. आलाय डॉट बॉल. गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस चांगला फटका. तिथे फिल्डर तैनात. बॉलची अडवणूक केली जाते. येथे या बॉल वरती फक्त सिंगल. ह्या वेळेस अजून एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू फेकी. यावेळेस चांगला फटका कव्हर्स मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल गोलीच्या वेगानं सीमारेषे बाहेर येतोय. जयेंद्रच्या बॅटमधनं चौकार. चौकारानं धावफलक पुढे जाते. 5 या आकड्यावरती आपण बघू शकाल.
अद्यापही जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. 10 मध्ये 21 बनवायचे आहेत. ह्या वेळेस पुन्हा एकदा दिशा खराब आहे. दिशा खराब असताना दशा खराब व्हायला टाइम लागत नाहीये, कारण सातत्यानं एक एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. आतापर्यंतचा तिसरा खराब चेंडू फेकला. ह्यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सजवला अलॉन द कार्पेट. या बॉल वरती येते फक्त सिंगल फेकी खराब. बॅकअप साठी तिथे फिल्डर तैनात. एकच धाव या बॉल वरती येते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जातोय. 23 आपण बघू शकाल. 23 धावा धापलकावरती. पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. यावेळेस फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. यस, 2 धावा कंप्लीट. खराब फिल्डिंग. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. 27 या आकड्यावरती. ह्यावेळेस बॉल आहे टॉपेज. कीपर बॉल खाली. झेल टिपलाय. पहिला धक्का. हरेश बॅक टू पवेलियन. चेंडू शिल्लक आहे 6 आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. जयेंद्र आणि रवी नवीन फलंदाज आलाय. रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जयेंद्र आणि रवी वरती दारुमदार असलेल्या मॅचचा गोलंदाजी मार्क वरती आपण बघू शकाल. 57 आला. सहा मध्ये बनवायचे आहेत 15. जयेंद्र उर्फ पप्पूला आपण पाहतोय. ह्यावेळेस खराब चेंडू आपण बघू शकाल. बॉल हातातनं निसटला. डेड बॉलचा इशारा पंचांकडनं आला. 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 15. वेल फिनिशर म्हणून जयेंद्रची गणना नेहमीच बॉलच्या माध्यमातून केली जाते. सातत्याने मॅच फिनिश त्याच्या माध्यमातून केली जाते. शेवटपर्यंत थांबण्याचं काम प्रत्येक मॅच मध्ये तो करत असतो. आणि इथे जयेंद्रला बनवायचे आहेत 6 मध्ये 15. नॉन स्ट्राईक वरती हार्ड हिटर फलंदाज रवीला आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज सत्यवान. पहिलाच बॉल खराब फेकलाय. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. या पद्धतीचे चेंडू तुम्हाला इथं फेकणं अनिवार्य नसेल, कारण 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय. मागील षटकामध्ये सुद्धा 4 ते 5 चेंडू स्क्वेअर आले. सहा चेंडू 14 धावेची गरज आहे. पुलरलेनचा बॉल आणि पंचांचा इशारा. नो बॉल. चला पाणी घेऊन जायचं आपण. चला पाणी घेऊन जा. तर 9 साठी रिव्ह्यू घेतला.
यस, तर चेक केला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला यस नो बॉल. भीमर येणारा चेंडू प्लेट असेल. खराब गोलंदाजी. या बॉल वरती जर मोठा फटका आला असताना तर सामना खुला झाला असता, मात्र तसं घडत नाही. या जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे. आणि इथे आता गरज आहे 6 चेंडू 13 धाब्याची गरज. थोडीशी दुखापत आपण पप्पूला पाहिली, मात्र दुखापतीनं कुठेतरी बाजूला ठेवून या मॅचसाठी लढा देत असताना पप्पूला आपण पाहतोय. कोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने फटका सजवला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे डिसिजन पाहावं लागेल. नॉट आउट. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातोय 31 या आकड्यावरती. आता येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. उचली घेतली या बॉलला. समजलं नाही पप्पूला. थोडस दुखापत आपण ग्रस्त बघू शकाल, तरी सुद्धा आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी तो मैदानाच्या आतमध्ये झगडतोय. चार चेंडू 11 धावेची गरज. इथे बॉल हवेत. जवळपास फिल्डर कोणच नाहीये. झेल होणार का नाहीये. झेल ड्रॉप. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. फक्त 2. येणारे 3 चेंडू आता जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. 3 बॉल 9 ची गरज आहे. एखादा षटकार इथनं पेश करावा लागेल जयेंद्रला. इथे चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. बॉल पडल्यानंतर डीप राहिला. सबमरीन डिलिव्हरी आपण बघू शकाल. या आधीचा बॉल पडल्यानंतर उचली घेतली आणि हा बॉल पडल्यानंतर डीप राहिला. व्हेरिएशन गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता समीकरण उरलंय 2 चेंडू आणि 9 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचे नियम आहेत. ह्यावेळेस आणि चला अंपायर आपला डिसिजन कळवायचा आहे. तर बघू शकाल डॉट बॉल आलाय आणि सामन्यामध्ये कमबॅक टीम तिसगावला आपण पाहतोय. आणि थोड्याच वेळामध्ये मलंगड असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचा सुद्धा शुभागमन होईल. आणि तिसगाव संघ आपण पाहतोय खूप चांगला खेळ त्याने आजच्या दिवसामध्ये दाखवलाय. आता 1 मध्ये 9 बनवायचे आहेत. जयेंद्र थोडासा
निराश आपण बघू शकाल. दुखापतीनंतर थोडासा खराब खेळ त्याच्याकडनं झाला. ह्यावेळेस मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम तिसगावना. हार्ड लक टीम भाल. चला तिसगावचा कॅप्टन आपण ड्रॉ साठी या लगेच. चला कॅप्टन आहे आपण. कॅप्टन तिसगाव आपण कॅप्टन आहे लगेच. फायनल साठी लकी ड्रॉ. जो संघ लकी ड्रॉच्या माध्यमातून पाहायचं कोण फायनलला जाणार. तर नेवाली पाडा संघ हा फायनल मध्ये प्रवेश. फार महत्वाचा लकी ड्रॉ होता नेवाली पाडा टीम साठी. ट्रॉफीचा हकदार